जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळी शेळीनं 90 मारल्यामुळे शेळीची म्हशी जोरदार भांडणा शेळी जखमी झाली ती. आता सकाळी ह्यांची भांडणं मिटवली. आता ह्यांची भांडणं मिटून झाल्यावर घरच्या कामाला लागावं म्हणलं. आज 1.5 एकर सगळ्या भुंड्या हाणून घ्यायच्या होत्या आणि सगळं माझ्याकडून पप्पाकडून होतं, कारण आज गडीच नव्हतं कामाला कोण. आता घेतला खोऱ्या हातात आणि चालू केलं. झालं 1.5 एकर भुंड्या हाणून, मग काय बसायचं नव्हतं. येऊन आपल्याला अर्धा एकर आपली मका भिजवून घ्यायची होती. आता ही मका पिरली होती, कारण ह्यात हिर पाडायची नाही, त्यामुळे ही मका इथे पिरली होती. आलू रानात झालं एकदाच 1.5-2 तासानं भिजवून 1:30 वाजता घरी गेलो. घरी जाऊन जेवण करावं म्हणलं. घरी जाऊन जेवण केलं, निवांत बसलो ट्रॅक्टर, कारण आज कुठं काय काम बी नव्हतं आणि रानात काम नव्हतं, त्यामुळे निवांत घरी बसलो होतो. तिथनं सगळं उरकलं. संध्याकाळी 4 वाजता उठून डायरेक्ट वैरण सोडली. आता एवढी गुराला वैरण तोडली, आता खांद्यावर सोय न्यायची होती, कारण घरची मुली ट्रॅक्टरला स्टार्टर मारायचं नाही खांद्यावर नेल्याशिवाय. मग काय, आता मला आधी ती डेअरी झालाय म्हणलं, घास वाहून फेमस आपण काय होतोय बघावं म्हणलं. घेतला खांद्यावर घास आणि एका हातात फोन चालू केला घास न्यायला. सगळं उरकलं. संध्याकाळ झाली. आता रात्री